गोष्ट मला कळत नाहीये. स्वामी आपल्या गावात आहेत, मग त्यांनी दुष्काळ पडूच कसा दिला? हो ना, स्वामी असताना आपल्याला हे सगळं का भोगावं लागतंय? त्यांनी त्यांच्या भक्तांवर अशी वेळ येऊच कशी दिली? सदाशिव, अरे असं नको बोलूस. पाऊस, दुष्काळ हे सगळं निसर्ग चक्राचा भाग आहे रे. आणि स्वामी जरी देव असले ना, तरी देवाला सुद्धा निसर्गाचा नियम मोडता नाही येत. हो, निसर्गाचा नियम हाच देवाचा श्वास आहे आणि देवही निसर्गाच्या नियमांवर चालतो. ज्या अर्थी स्वामी आपल्याला या दुष्काळाचा सामना करायला लावतात, त्या अर्थी नक्कीच त्यांना आपल्याला काहीतरी शिकवायचंय. कदाचित आपण निसर्गाची किंमत विसरलो, किंवा कदाचित आपण माणुसकीची किंमत विसरलो. नक्कीच आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार. मला असं वाटतं, जितक्या लवकर आपण या दुष्काळाच्या मुळाशी जाऊ, तितक्या लवकरच आपल्याला याच्यावर उपायही सापडेल. अगं पण अजून काय शिकायचंय? भूक, तहान, दुःख सगळं तर शिकून झालंय. अजून काय बाकी आहे? आणि अजून काय काय बघावं लागणार आहे आणि काय काय सहन करावं लागणार आहे या दुष्काळामुळे, कोणास ठाऊक. सदाशिव, संकट जेव्हा येतात ना, तेव्हा देव आपल्यापासून दूर जात नाही. माणसांच्या धैर्याची परीक्षा घेत असतो. आणि हेही लक्षात ठेव, स्वामींवर विश्वास ठेवणारा कधीही एकटा पडत नाही. स्वामीच आपले तारणहार आहेत. आज नाही तर उद्या तेच आपल्याला या संकटातून बाहेर काढतील. तुला काय वाटतंय, सावकार आपलं कर्ज माफ करतील का? अरे तुला तर माहिती आहे आपला सावकार कसा आहे. आता बघू तो आल्यावर काय ते. नफ्यात तोटा तो व्यवहार खोटा. सावकार, दया करावं आमच्यावर. ठरलेल्या वेळेत कर्ज फेडता आलं नाही सावकार, माफ करा. सावकार, दुष्काळामुळे पिकच नाही आलं. समजा नुकसान झालंय. थोडी मुदत द्या सावकार. जाऊ दे ना सावकार, जाऊ दे ना सावकार. माफ करा, माफ करा सावकार, क्षमा करा. सावकार क्षमा करा सावकार. हे मी काजूचा एक तुकडा सोडत नाही. इथे तुमचं कर्ज सोडेन,
असं कसं काय वाटलं तुम्हाला? क्षमा करा सावकार, माफ करा. दुष्काळ पडलाय सावकार, शेतामध्ये पीक पण नाही आलाय सावकार. घरात जे धान्य आहे ते येत्या महिन्यासाठी राखून ठेवावं लागणार आहे सावकार. सावकार सोडायला, सावकार दया करा, सावकार ऐक आहे. सावकार तुम्हाला द्यायला आमच्याकडे खरंच काहीच नाहीये. खरंच काही नाही. अरे मग बाळानो, हे अगोदर नाही का सांगायचं मला? ते अगोदर सांगायचं मला माझ्याकडे काही नाही म्हणून, नाही का? सेवा तर करू शकता की नाही? करू शकता ना सेवा? म्हणजे वाहना काढ माझ्या, वाहना काढ, सावकार काढ वाहना. चल पाय साफ कर, पाय साफ कर. सावकार, सावकार माफ करा सावकार. वाहना साफ कर, स्वच्छ झालं पाहिजेत. सावकार आमची चुकी झाली सावकार. सावकार, आता तरी आमचं कर्ज माफ करा. सावकार, सावकार, सावकार असं करू सावकार. नका, सावकार. सावकार माफ करा सावकार. दया करा सावकार, जाऊ द्या आम्हाला. कर्ज माफ करू म्हणताय, मग मी सांगतोय ते करायचं. कपडे काढ, कपडे काढ, कपडे काढ, सावकार, काढ कपडे. बघू नका माझ्याकडे, कपडे काढ, बघू दे सगळ्यांना. ए नजर खाली नाही, वर पाहिजे. बघा यांच्याकडे. कर्ज नाही फेडलं तर रणजित सावकार काय अवस्था करतो ना, बघा. कर्ज बुडवा व बघतो तुमच्याकडे. ए तुम्हाला एकदा सांगून कळत नाही काय सांगितलं मी? असं नका करू सावकार. कपडे काढ, ए कपडे काढ, बघू नको माझ्याकडे. ए कपडे काढ, कपडे काढ, चाल. असाच उघड्या अंगाने बसायचा इथे, कळलं का? आणि जो कोणी मला भेटायला येईल त्याच्या वाहना पुसायच्या, कळलं का? वाहना पुसायच्या. ए लक्ष ठेव यांच्यावर.
या ब्रिटिश दरबारातले अधिकारी विश्वंभर साहेब आज आमच्या द्वारी कसं काय येणं केलं? बोला सर. रणजित, आम्हाला जे काम करून घ्यायचंय त्यासाठी तुझ्याहून योग्य व्यक्ती दुसरा कोणी असू शकत नाही. बोला ना साहेब. साहेब या. या बसा साहेब. साहेब ब्रिटिश सरकारला मी तुझं नाव सुचवलंय आणि त्यांनी तुझी निवडही केली आहे. रणजित, आजपासून ब्रिटिश सरकारनं शेतसारा वसूल करण्यासाठी तुला नेमलंय. सर्व गावकऱ्यांकडून कर तू वसूल करायचा आहे. एकही माणूस सुटता कामा नये. आता तर मौज होणार आमची. पण एक गोष्ट लक्षात ठेव रणजित, दुष्काळात लोकांची भूक वाढते आणि सत्ताधाऱ्यांची भूक त्याहून जास्त. सुंदरे, स्वामी देवा, अहो ही काय लीला आहे. आत्ता इथे होतात आणि आता इथे. सुंदरे, हे रसाळ सफरचंद आहे बरं. देवा, कुणीतरी श्रीमंत भक्त आलाय असं कपिलाताई म्हणत होत्या. दर्शन द्या हो त्यांना. आम्ही काय ऐकावं तुझं? ठीक आहे सर. जर हे सफरचंद संपेपर्यंत कपिला आली तर आम्ही दर्शन देऊ, नाही तर नाही. ते बघा, आल्याच कपिलाताई. सुंदरा मावशी, अहो स्वामी कुठे आहेत? अहो ते श्रीमंत भक्त केव्हापासून स्थानावर थांबलेत, पण स्वामी आले नाही तो अजून. अहो हे काय इथे कुठे? स्वामीदेव कुठे गेले? अहो आत्ता इथे होते. अहो स्वामी होते तर गेले कुठे? तुम्ही थांबवलत का नाही त्यांना? तुम्हाला सांगितलं होतं ना श्रीमंत भक्त येणार आहे. अहो त्या भक्ताला भेटून गेले असते. हे बघा कपिलाताई, स्वामीदेव त्यांच्या मर्जीचे मालक आहेत. आपण काही सांगून उपयोग असतो का? त्यांना ज्याला दर्शन द्यायचंय त्यालाच ते दर्शन देणार. आता कदाचित त्या भक्ताच्या नशिबात योग नसेल स्वामी देवांच्या दर्शनाचा. अहो सुंदरा मावशी, त्या श्रीमंत व्यक्तीला मी शब्द दिला होता की आज स्वामींचं दर्शन घडवून आणते. इथेच चुकलात तुम्ही. स्वामी देवांना न विचारता असा कसा शब्द दिलात? का? माझा काही अधिकार नाहीये स्वामींवर? आहे, अधिकार आहे, पण स्वामी देवांना असं गृहीत धरणं योग्य नाही.
ते कोणाचंही कर्ज फेडायला बांधील नाहीयेत. पण सुंदरा मावशी, अहो मला खरंच माहिती नाही कुठे आहेत स्वामीदेव. अशी कशी कल्पना नाही? आतापर्यंत तुम्हीच स्वामींच्या सोबत होतात ना, मग तुम्हाला न सांगता ते गेलेच कसे? नाही 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 सुंदरा मावशी, तुम्ही काहीतरी लपवताय. स्वामी तुम्हाला सांगितल्याशिवाय कुठेही जात नाहीत. नाही हो, मी खरंच काही लपवत नाहीये. स्वामीदेव खरंच इथे होते. सुंदरा मावशी, तुम्ही ना खोटं बोलताय. काहीतरी मोठी गोष्ट लपवताय माझ्यापासून. देवा कुठे आहात हो तुम्ही? आता तुम्हीच येऊन यांना काय ते सांगा. आजोबा, तुमच्यासाठी धान्य घेऊन आलोय आणि पाणी पण आणलंय. नको. का आजोबा, आमचं काही चुकलं का? हे कमी का यात? या गावात एकटाच मी गरजू नाही, अनेकांची अवस्था बिकट आहे. मला वाटतं या गावाला तुमची गरज आहे. तुम्ही जर माझ्यासारखी या गावकऱ्यांची काळजी घेणार असाल तर मी तुमची मदत स्वीकारेन. पण आजोबा, आम्ही लोकांची मदत करायला नेहमीच तयार असतो. हो, जगात माणूस उपाशी झोपत असेल तर आपलं पोट भरलेलं असणं ही पाप वाटतं. ज्याला गरज आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हाच तर मानवता धर्म आहे ना. हो, पण लक्षात ठेवा, हे अस्मानी संकट आहे आणि त्याच्या मागं अनेक संकट हात धरून येणार आहे. त्यांना थोपवाल? आजोबा, आम्ही स्वामी भक्त आहोत. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आणि जेव्हा प्रयत्न प्रामाणिक असतात तेव्हा स्वामी कृपा करून त्यांना यश देतात. ठीक आहे, या कार्यात मीही असेन तुमच्या सोबत. पण एक लक्षात ठेवा, इतरांना दिलासा मिळेल तेव्हाच मी तुमची मदत स्वीकारेन. अहो दादा, काय झालं? अहो, काय झालं? काय ही अवस्था कोणी केली तुमची? अहो रणजित सावकाराच्या घरी गेलो होतो मदत मागायला, पण त्याने चापकाचे फटके दिले. अहो माणूस म्हणून नाही वागलो. भर उदात उभं केलं आणि मारले आम्हाला. आता इतकं सहन केलं तर कर्ज तरी माफ करतील. पण कसलं काय बी नाही केलं. अरे सावकार, आता तरी कर्ज माफ करा आमचं. तुम्ही सांगितले, आम्ही सगळं केलं. येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाहन साफ केल्या. आता तरी क्षमा करा सावकार. सौदा करत आहे माझ्याशी? नीट ऐका, कान उघडे ठेवून. असाच उघड्या अंगाने गावात जायचा आणि शेतसारा तयार ठेवायला सांगायचा. हा रणजित सावकार येणार आहे शेतसारा वसूल करण्यासाठी. नफ्यात तोटा, तो व्यवहार खोटा. आम्ही माणसं आहोत की जनावर हे इथे विसरलेत बघा. आणि सांगितलं आम्हाला, जाऊन गावात निरोप द्या, शेतकऱ्या तयार करून ठेवा म्हणून. रणजित सावकार स्वतः येणार आहेत वसुलीला. स्वामी, इतकं अमानुषपणे कसं कोणी वागू शकतं?
दुष्काळाने पिकं करपली, पण इथे तर माणसांची मनही करपली. नाही, हे असं चालू देता येणार नाही. आपण स्वामींच्या कानावर घालायला हवं. हो, स्वामीच काहीतरी न्याय करतील. तुम्ही काळजी करू नका, स्वामी आहेत. स्वामींच्या दारी अन्याय टिकत नाही. आम्ही सगळं बघतोच आहोत आणि हे थांबवण्यासाठीच तुमची निवड केलेली आहे. स्वामी कुठे आहेत? स्वामी देव स्थानावर नाहीयेत. स्वामी स्थानावर नाहीत म्हणजे कुठे गेलेत? हा सुंदर मावशी, सांगा ना, कुठे गेलेत स्वामी? कधी येतील ते? ते कुठे गेलेत, कधी येतील, काहीच माहिती नाहीये मला. पण झालंय काय नक्की? तुम्ही दोघं इतके व्याकुळ का दिसताय? गावातली परिस्थिती खूप बिकट झाली आहे. दुष्काळाने सगळं करपून टाकलंय. पाणी गढूळ झालंय, लोक आजारी पडतायत. आणि त्यात तो रणजित, तो गावकऱ्यांवर अत्याचार करतोय. हो, आज दुपारी 2 गावकऱ्यांना भर उन्हात उभं करून चापकाने फोडून काढलंय त्याने. काय सांगतेस सुधा? स्वामी देवा, ही काय वेळ आणली तो या लोकांवर? आजवर आम्ही स्वामींकडे कधीच काही नाही मागितलं, कारण आम्हाला नेहमी वाटतं स्वामी आपले मायबाप आहेत आणि मायबापांना काही सांगावं लागत नाही. आणि आपण काही मागण्याआधीच ते आपल्याला सगळं काही देतात. पण आज आम्ही स्वामींकडे काहीतरी मागायला आलो. स्वामी, या दुष्काळातून आणि रणजितच्या अत्याचारातून आम्हा सगळ्यांचं रक्षण करा स्वामी. अक्कलकोट आणि परिसरात एवढं मोठं संकट आलेलं असताना स्वामी देवांचं असं निघून जाणं, यामागे स्वामी देवांची नक्की काय रचना आहे? 1 2 3 4. अहो हे घ्या. अहो हे घ्या, भटजी बुवांनी पाठवलेली यादी. तांदूळ, तूप, तीळ, पिंडाचं साहित्य आणि दक्षिणा. हे वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे, सगळं विधीपूर्वक करायला हवं. काय झालं? कसला विचार करताय? अगं रक्कम अर्धीच आहे. अहो हे एवढेच पैसे उरलेत. हो ना, आणि दुष्काळ पण पडलाय. हे पैसे पुढच्या दिवसांसाठी साठवून ठेवायला हवे. हो पण वर्ष श्राद्ध तर करायला हवं ना. हो, तेही आहेच. वडिलांचं वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय त्यांच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. स्वामी देवा, तुम्ही गेलात ते परत आलाच नाही. कुठे आहात तुम्ही? सगळे मला विचारतायत स्वामी देव कधी येणार म्हणून. आम्ही इथेच आहोत तुझ्या बरोबर. देवा, आलात तुम्ही? आम्ही इथेच होतो तुझ्या बरोबर. आम्ही कुठे गेलेलो नव्हतो.
आमचं अस्तित्व इथेच होतं. अहो फुलापासून सुगंध वेगळा कसा होऊ शकतो? तो फुलातच असतो. हीच गोष्ट कायम लक्षात ठेवा. देवा पण भक्तांना तुमचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं असतं. काही भक्त तर तुमची वाट बघत असतात, तुमच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले असतात. सुंदरे काहींचा दर्शनाचा योग आलेला नसतो. त्यांचे कर्मभोग संपलेले नसतात, म्हणून आम्हाला त्यांना दर्शन देता येत नाही, भेटता येत नाही. पण स्वामी देवा, आम्हाला तुमच्या सेवेपासून वंचित ठेवू नका हो. आम्हाला करमत नाही तुमच्याशिवाय. पुन्हा तेच, आम्ही इथे नाही होत, तुमच्या समोर नाही होत, तुमच्या बरोबर नाही होत, असं का वाटतं तुम्हाला? आम्ही कुठेही जात नाही. आम्ही कायम आमच्या भक्तांच्या बरोबर असतो. सुंदरा मावशी, स्वामी आलेत का? नाही, त्यांचा आवाज ऐकू आला आता. हो, हे काय स्वामीदेव कुठे आहेत? स्वामी देवा, तुम्ही कुठे गेलात? अहो आत्ता इथे होते. अहो थैली का काढून घेतलीत? द्या ती इकडे. अहो मला खूप गरज आहे, इकडे द्या ती. पाहिजे घ्या घ्या. अहो आता हे पैसे सरकारचे. सरकारचे पैसे म्हणजे? हो, हा सगळा काय प्रकार आहे? शेतसरा वसूल करण्यासाठी ब्रिटिश सरकारने आमची निवड केलेली आहे. सावकार, असं करू नका हो. अहो शेतीतलं सगळं पीक करपून गेलंय, दुष्काळ पडलाय. अहो, यावर्षी आम्हाला नाही जमणार शेतसारा भरायला. जे काही साठवलेलं अन्नधान्य होतं आणि हे पैसे, त्यावरच आमचा उदरनिर्वाह आहे. आणि आमच्या घरात धार्मिक कार्य आहे हो. यांच्या वडिलांचं, माझ्या सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध आहे, म्हणून हे पैसे ठेवले होते. अरे वा, मेलेल्यांची एवढी काळजी. जिवंत माणसांचं सरकार आहे इथे. अहो सावकार, वर्षश्राद्धाशिवाय माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. सावकार, असं करू नका हो. पण मला शांती मिळणार नाही ना. सावकार, असं करू नका. मी पाया पडतो तुमच्या. आम्ही पाया पडतो. दया करा. यातून फक्त शेतसाऱ्याची अर्धीच रक्कम वळती होणार. बाकीच्या रकमेची तरतूद करायची. हा सावकार, अहो आम्हाला दुष्काळ संपेपर्यंतची मुदत द्या. हो, स्वामी तुमचं भलं करतील. काय म्हणाला? स्वामी स्वामी, तुमचं भविष्य आणि आयुष्य आता माझ्या हातात आहे. तुमचे मालक आता स्वामी नाही तर मी आहे. तुमचे देव आता स्वामी नाही तर मी आहे. मी. चला, माझा जय जयकार करा. करा. सावकार, आजपर्यंत आम्ही फक्त स्वामींचाच जय जयकार केलाय. असं करू नका. आमच्याकडून असं पाप करून घेऊ नका. दया करा. म्हणजे मी जे बोलतोय ते सगळं चुकीचं आहे. वाद घालू नका माझ्याशी.
सावकार अहो, सावकार चला माझा जय जयकार करा. चला चला सुरू करा, जय जयकार करा माझा. चला सुरू करा. स्वामी आम्हाला क्षमा करा. आमचा नाईलाज आहे. रणजित सावकारांचा जय जयकार असो. रणजित सावकारांचा. ऐकायला आलं नाही मला. तुम्हाला ऐकायला आलं का रे? हा, मग चला मोठ्याने बोलायचं. चला सुरू करा. रणजित सावकारांचा. जय जयकार असो. हा चला जोरात जोरात. रणजित सावकारांचा. जय जयकार असो. बाद झाला आता. चला उभे राहा, उभे राहा. मुजरा करा मला. मुजरा करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला वाचवणार नाही. मीच तुमचा तारणहार. आणि यापुढे मीच तुमचा देव. हे का रे, घरात जे काय असेल ना तेवढं सगळं घेऊन यायचं. रणजित सावकार, आजचा दिवस खरंच भारी गेला. या गावकऱ्यांना चापकाच्या फटक्याचा स्वाद दिल्यानंतर सगळे कसे अगदी सरळ रेषेत आले. आता या गावकऱ्यांकडून शेतसारा वसूल करायचा आणि ब्रिटिश सरकारच्या तिजोरीत भरायचा. मग ब्रिटिश सरकार खुश होणार, आनंदी होणार आणि आपल्याला इनाम देणार. कदाचित आपली बढती सुद्धा होईल. आणि मग या गावकऱ्यांना कळेल या गावचा खरा मालक कोण आहे. अरे वा, आजची सुरुवात या गोडानेच करूयात. खरं तर गोड पदार्थ आणि सत्ता याची चव आहे ना वेगळीच लागते. गर्वाचा कधी ना कधी असा चुरा चुरा होतो.
अरे अरे काय घातलं त्याच्यात? अरे कुठे मेला से ना लवकर. काय टाकलंस त्या लाडवात? अरे मिरची टाकलीस का? अरे ये ना लवकर बाबा, पाणी द्या. अरे ये ना लवकर, जातोय ना मी. अरे ए कसले लाडू बनवलेस तू? हा गोडाचे की तिखटाचे? गुळ टाकायचं सोडून मिरची टाकली त्याच्यात. मिरची नाही टाकली मालक मी. नाही मालक. अरे बोल ना, काय टाकलं त्याच्यात? हा खोटं बोलतोस तू माझ्याशी? काय मालक नाही, खरंच काय नाही टाकलं मालक. मिरची नाही टाकलीस तर काय टाकलंस तू? मी खोटं बोलतोय का तुझ्याशी? गुळ टाकायचं सोडून मिरची टाकतो त्याच्यात. बघतो काय माझ्याकडे? पाणी दे ना मला. पाणीच नाही मालक. पाणी नाही. अरे पाणी कसं नाही? सकाळी पाणी भरलं होतं ना. नाही मालक, खरंच नाही. अरे जा माझ्या तोंडावर पाणी घेऊन ये ना. अवस्था बिकट झाली आहे ना, पाण्या वाचून तडपडतोयस ना. आता जसं तुला पाणी गरजेचं आहे, तसंच या दुष्काळात गावकऱ्यांना त्यांचं धान्य आणि पैसे गरजेचे आहे. शेत साऱ्याच्या नावाखाली ते तू हिरावून घेतलंस तर त्यांची अशीच तडपड होईल. माणुसकी ठेव, दुसऱ्यांवर अशी वेळ येईल असं वागू नकोस. अरे पाणी दे. तू कोण आहेस मला अक्कल शिकवणारा? ते कळेलच, पण मी सांगतो ते लक्षात ठेव. वेळीच अत्याचारांना आळा घाल, माणुसकीला जाग. घे. कोण होता हा म्हातारा आणि मला असा इशारा देऊन का गेला? अहंकाराला इशारा दिल्याशिवाय त्याला त्याच्या मर्यादा कळत नाही. कधी कधी देव शिक्षा देत नाही, तो फक्त इशारा देतो. अहो काय झालं? तुम्ही खात का नाही? सुधाकर, गावची परिस्थिती खूप भीषण झाली आहे. लोकांना 2 वेळचं जेवायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. अशा वेळी माझ्या घशातनं घास कसा उतरेल ग? बरोबर आहे तुमचं. हे सगळं मन पिळवटून टाकणार आहे. अहो, काय करताय तुम्ही? हे असं तुम्ही न जेवण करून काय होणार आहे का? मला सांग, हे बघा, हे आसमानी संकट आहे. यात मी काही करू शकत नाही. परिस्थिती बदलणं आपल्या हातात नाहीये आणि आपण स्वामींना साकडं घालतोच आहे ना. मला सांगा, तुम्ही उपाशी राहून परिस्थिती बदलणार आहे का? नाही बदलणार, माहितीये मला. पण एक गोष्ट बदलते. आपण दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी आहोत ही भावना जिवंत राहते. सुधागर, मी निष्ठुर नाही होऊ शकत ग. तू होऊ शकतेस? नाही. अहो असं नाहीये, पण 2 घास खाल्ले नाही तर जगणार कसं? मग आजपासून आपण एक वेळच जेवायचं. एक वेळचं जेवण त्याच्या घरात काही नसेल ना त्याला द्यायचं. चालेल. अहो खूप मोठा विचार आहे हा. आणि स्वामी आपल्याला हेच तर शिकवतात ना. थांबालोच. हे जेवण कोणाला तरी देऊ नये. अरे वा वा. ओळखलत का यांना? हो तर, हे अक्कलकोटचे थोर समाजसेवक. यांना कोण नाही ओळखणार?
सावकार बदल घडू पाहतायत. समाजसेवक बनण्याची खूप खुमखुमी आहे ना तुम्हाला? हे? तुम्हाला अन्न मिळतंय ते खा की. कारण हा जो दुष्काळ आहे ना खूप भयंकर असणार आहे, कधी संपणार माहित नाही. रणजित सावकार, भूक फक्त आमच्या पोटाला नाहीये, अख्ख्या गावभर आहे. त्यामुळे आमच्याकडे जे काही असणार ते आम्ही वाटून खाणार. मला अन्न मिळतंय ते खा की. कारण हा जो दुष्काळ आहे ना खूप भयंकर असणार आहे, कधी संपणार माहित नाही. रणजित सावकार, भूक फक्त आमच्या पोटाला नाहीये, अख्ख्या गावभर आहे. त्यामुळे आमच्याकडे जे काही असणार ते आम्ही वाटून खाणार. बर, मग उपाशी राहण्याची सवय करून घ्याच. जर तुमच्या वाट्याचं अर्ध लोकांना वाटणार असाल तर उरलेलं सरकारला द्यायचं आहे. काय काय म्हणालात तुम्ही? शेतसरा वसूल करण्यासाठी सरकारने माझी नेमणूक केलेली आहे. हो रणजित सावकार, हो आता शेतसारा बनणं शक्य नाही हो. दुष्काळ संपू द्या, लोकांना त्यांच्या पायावर उभं राहू द्या. शेतसाऱ्याचं आपण नंतर ठरवू ना. आमचा हुकूम फेटाळतोयस? अरे मूर्खा, ब्रिटिश सरकारचा आदेश आहे तो, आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचे नसतात. पण सावकार, आदेश जर माणुसकीच्या विरोधात असेल तर त्याला विरोध करायलाच हवा ना. हो बाई, तुम्ही कोणाशी बोलताय हे माहितीये का? रणजित सावकार आहेत ते, सावकार ब्रिटिश सरकारचे ना खास आहेत, आणि तू त्यांच्याशी चढ्या आवाजात बोलतेस. मान्य, तुम्हाला अधिकार दिले असतील, माफ करा, राग येईल तुम्हाला. अत्याचार करताय तुम्ही. भुकेल्यांकडून अन्न, ताणलेल्यांकडून पाणी आणि शेतकऱ्यांकडून पैसा लुटताय. अत्याचार करताय. हो, आणि स्वामींच्या भूमीत हे पाप करण्याचं धाडस करू नका. अन्याय जास्त काळ टिकत नाही. अरे बापरे, घाबरलो ना मी. तुमचे स्वामी माझं काहीच करू शकत नाही. आता या गावात फक्त एकच नियम, सरकारचा. खबरदार सावकार, स्वामींबद्दल एक शब्द सुद्धा वेडावाकडा ऐकून घेणार नाही. ए, मला उपदेश नको. शेतसारा द्या, सरकारचा आदेश आहे. नाही देणार. काय म्हणालस तू? अरे काय म्हणालास? नाही देणार. नाही देणार. घ्या रे.
सरकारने मला स्पष्ट आदेश दिलेत, जो कोणी शेतसारा देणार नाही ना त्याला जागच्या जागी देहदंडाची शिक्षा द्यायची. आणि तो अधिकार माझ्याकडे आहे. तो वापरण्यासाठी मला प्रवृत्त करू नकोस. नाही नाही सरकार, त्यांना काही करू नका. ते चुकीचं काही करत नाहीये. तो माझं सौभाग्य आहे. ते मी हवं तर तुमच्या पाया पडते. हवं तर माझा जीव घ्या. नाही सुद्धा. सावकार, मारायचं असेल तर मला मारा. अरे वा, छान. खूप प्रेम आहे तुमचं एकमेकांवरती. वा वा वा. चल, तुला मी एक सूट देतो तुझ्या या नवऱ्यासाठी. पण एक लक्षात ठेवायचं, तुझ्या या नवऱ्याने ब्रिटिश सरकारच्या शिपायांवरती हात उचलला. मला प्रतिकार केला आणि माझ्या आदेशाचं उल्लंघन केलं याने. त्याच्यामुळे याला शिक्षाही होणारच. अरे काय करताय त्यांना? सोडा. सावकार, तुम्ही सोडा त्यांना. त्यांनी काही नाही केलं. त्यांनी काही चूक नाही केली. तुम्ही म्हणाला होतात ना सूट देणार म्हणून. दिली की सूट. तुझ्या नवऱ्याला चापकाचे 100 फटके मारायचे आहेत आणि तेही तू. सुंदरा मावशी, स्वामी कुठे आहेत? कपिलाताई, अहो किती वेळा सांगितलं तुम्हाला, मला खरंच माहिती नाहीये. तुम्हाला खरंच काही माहिती नाहीये? घ्या. सुंदरा मावशींना माहितीच नाहीये स्वामी कुठे आहेत ते. सुंदरा मावशी, आम्हाला का नाही सांगत आहात? स्वामी कुठे गेलेत? काय लपवताय आमच्यापासून तुम्ही? नाही हो, जे काही माहिती आहे ना ते स्वामी देवांनाच माहिती. मला काहीच कल्पना नाहीये. घ्या, यांना कल्पनाच नाहीये म्हणे. सुंदरा मावशी, तुम्हाला कल्पना नाहीये? खोटं बोलते ही बाई. यांना सगळं माहितीये स्वामी कुठे गेलेत ते. सुंदरा मावशी, पुन्हा मी तेच सांगते, तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. कदाचित पुन्हा भक्ताकडे गेले असतील. अडचणीत असेल तो. त्याला वाचवायला गेले असतील, त्याच्या भल्या करता. मान्य आहे, स्वामी कोणा भक्ताकडे गेले असतील, त्याला मदत करायला गेले असतील. पण मग आपल्याला का नाही सांगितलं? सांगा ना, आपल्याला का नाही सांगितलं? सुंदरा मावशी, अहो आमचं काही चुकतंय का? नाही नाही नाही, गयाताई, तुमचं आणि कविराजांचं कधीच काही चुकलं नाहीये. मला मान्य आहे सुंदरा मावशी की माझं नेहमीच चुकत आलंय. पण ह्यांचं काय? हे तर चुका करत नाहीत ना. मग स्वामी ह्यांना का भेटत नाहीत? ह्यांना का दिसत नाहीत? होय सुंदरा मावशी, अहो आमचं खरंच काही चुकतंय का? तुम्ही सांगा ना आम्हाला. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन हैराण झालीये बघा मी. आता काय सांगू? सुंदरा मावशी, स्वामी फक्त तुमच्याशी बोलतायत. अहो आपल्याशी स्वामी बोलतच नाहीयेत, आपल्याला दिसतच नाहीयेत. अहो मी खरंच काही लपत नाहीये हो तुमच्यापासून. खरंच लपत नाहीये. तुम्ही खरंच लपवत नाहीयेत ना? मग मी ही सांगते, जोपर्यंत स्वामी आमच्याशी बोलत नाहीत, आम्हाला दिसत नाहीत, तोपर्यंत आम्ही कोणीही तुमच्याशी बोलणार
नाही. गया गयाताई चला. गयाताई, कविराज, स्वामी देवा, बघताय ना सगळेजण मलाच खोटे ठरवत आहेत. देवा या हो, या. मी तुमच्या पाया पडते. अहो माझ्याच नवऱ्याला मी कसं मारू? अहो माझं सौभाग्य आहे. ज्यांच्या नावाचं मी मंगळसूत्र घालते त्यांनाच मी कसे पटके मारू? नाही, हे पाप माझ्याकडून होणार नाही. हेच पाप तुझं कुंकू वाचू शकतं, नाहीतर तुझ्या नवऱ्याचा अंत नक्की. तू फटके मारतेस का मी मारू? नाही नाही, मी असं करू शकत नाही. सुद्धा काळजी करू नको, स्वामी सगळं बघताय. नका करू रे, स्वामींच्या राज्यात अन्याय नका करू. एक ना एक दिवस नाही नक्कीच होईल. आणि ज्या वेळेस स्वामी न्याय करतील ना तेव्हा पश्चाताप होईल. अरे काय लागले स्वामी स्वामी स्वामी? कुठे आहेत तुझे स्वामी? कुठे आहेत तुझे स्वामी? कुठे आहेत? बोल ना, कुठे आहेत स्वामी? अरे तुझे स्वामी असते ना तर आतापर्यंत वाचवायला आले असते तुला, नाही का? गावात एवढा दुष्काळ पडलाय आणि तुमचे स्वामी गेले तुम्हाला वाऱ्यावरती सोडून. स्वामी बिमी कोणीच नाही. हा काय आता स्वामी बिमी कोणीच नाही, मीच इथे आहे. घे. नाही, मी नाही करू शकत. नाही करू शकत? नाहीतर गोळी झाडेन याच्यावरती. नाही, असं करू नका. दे चापकाचे फटके दे. माफ करा मला, नाही होणार माझ्याकडून. मार. जोरात मार, जोरात. इथे मला आवाज आला पाहिजे. हा स्वामी, अहो गावात दुष्काळ पडलाय, त्यात तुम्ही कुठे आहात आम्हाला काही माहित नाहीये. आणि या सुंदरा मावशी आम्हाला काही सांगत नाहीयेत स्वामी. हो मला खरंच काही माहिती. स्वामी 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 स्वामी. अरे काय झालं?
हरीश, सदाशिव, अरे काय झालं? आणि आणि हे कोणी केलं? रणजित सावकार. हो, रणजित सावकारांनी. सुंदरा मावशी आमच्याही घरात आले होते शेतसारा मागण्यासाठी. शेतसारा वसूल करण्यासाठी ब्रिटिश सरकारने आमची निवड केलेली आहे. आम्हाला नाही जमणार शेतसारा भरायला. तुम्ही शेतसारा दिला नाही तर तुमच्या शरीरात आत्मा राहणार नाही. शेतसाऱ्याच्या नावाखाली सगळं लुटून नेलं. जोरात मार, जोरात. इथे मला आवाज आला पाहिजे. हा, तुमचं भविष्य आणि आयुष्य आता माझ्या हातात आहे. तुमचे मालक आता स्वामी नाही तर मी आहे. चला चला सुरू करा. जय जयकार करा माझा. रणजित सावकारांचा जय जयकार असो. अहो, आमची अवस्था ही अशी झाली, पण गावकऱ्यांची अवस्था अजूनही खूप वाईट आहे. म्हणूनच आम्ही स्वामींना भेटायला आलोय. आता तेच आम्हाला वाचवतील. जरा मावशी, स्वामी कुठे आहेत? कधी येणार आहेत? मला माहिती नाहीये स्वामी देव कुठे आहेत ते. घ्या म्हणे या सुंदरा मावशींना काहीच माहिती नाहीये. मी तुम्हाला एक सांगू का, या सुंदरा मावशी आपल्यापासून सगळं लपवतायत. यांना चांगलंच ठाऊक आहे की स्वामी कुठे आहेत ते, पण आपल्याला सांगायचं नाही. सुंदरा मावशी, खरंच तुम्हाला माहिती असेल तर सांगा ना, स्वामी कुठे आहेत? माझ्यावर विश्वास ठेवा रे, माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच माहिती नाहीये स्वामी देव कुठे आहेत ते. पण आपण एक करू शकतो. आपण सगळे जण मिळून ना स्वामी देवांना साकडं घालू. भक्ताच्या हाकेकडे ते कधीच दुर्लक्ष करत नाही. स्वामी, तुम्ही कधी येणार स्वामी? स्वामी, आम्हाला तुमची गरज आहे. स्वामी या ना लवकर. स्वामी या. स्वामी या. स्वामी या. स्वामी स्वामी या लवकर. स्वामी परत या. स्वामी स्वामी या ना, आम्हाला तुमची गरज आहे स्वामी. या ना स्वामी, या ना स्वामी, आम्हाला तुमची गरज आहे स्वामी. आम्हाला गरज आहे स्वामी. या स्वामी तुमची. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.